नमस्कार माझी सोल फॅमिली, कशा आहात सर्वजण? जे माझ्यासारखे निर्मळ व पवित्र आत्म्याचे आहेत त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते आणि तो त्यांच्यापर्यंतच पोचावा अशी माझी अपेक्षा आहे. आता बघा ना, आता ह्या कलियुगात घराघरात एकमेकांचं पटणं झालं आहे, एकमेकांना सहन होणं झालं आहे. पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे जरी काही मतभेद असले तरी त्यामध्ये आपलेपणा होता, एकोपा होता, एकत्र राहिलं जात होतं, सण समारंभ एकत्र साजरे केले जात होते. पण आता कलीचा उच्छाद इतकी वाढलेला आहे की प्रत्येक घरातील पुरुषांपेक्षा स्त्रियाच अगदी विचित्र पद्धतीने वर्तणूक करत आहेत, एकमेकांशी भांडत आहेत. एकत्र कुटुंब आता लोप पावत चाललेले आहेत. मग वाईट तर वाटतच आहे आणि एकमेकांना सहनच होत नाही आहे. मग मला सांगा, घराघरात आपला एकोपणा राहिलेला नाही तर समाजात आणि देशात काय राहणार आहे? मग अशा वेळी प्रश्न पडतो ना की आपणच किती चांगलं वागायचं, आपणच किती चांगलं राहायचं. पण जर सर्वजणच तसे झाले तर कसं होईल हो? आपल्यात आणि इतरांमध्ये फरक तर आहे ना, चांगलेपणा व वाईटपणा यामध्ये फरक तर असतोच. पण आता इथं चांगलेपणाला तू चांगला आहेस असं म्हणलं जाणार नाही, उलटा आपला द्वेष केला जाईल. मग आपण खचीन, आपल्याला वाटेल काय आहे चांगलं राहून, काय मिळणार आहे. पण तसं नाही, आपली ही परीक्षा असते. आपलं मन किती मोठं आहे हे सुद्धा परमेश्वर आपली परीक्षाच पाहत असतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणून आपण आपली जी डिग्निटी आहे ती सोडायची नाही. समोरच्याने आपल्याला फसवलं तर आपल्याला तेवढापुरतं राग येईल, पण मनात द्वेष धरायचं नाही, त्याच्याबद्दल वाईट चिंतायचं नाही, त्याला माफ करायचं, पण त्याच्यापासून सावध राहायचं आणि आपला मार्ग आपण निवडायचा. कारण अशा ज्या विश्वासघात केलेल्या व्यक्ती असतात त्यांच्यावर परत विश्वास ठेवणं म्हणजे अगदी चुकीचीच गोष्ट आहे. विषयाची परीक्षा बघितल्यासारखीच आहे. म्हणून अशा व्यक्तींशी भांडत बसायचं नाही, पण त्यांच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण आपल्या मार्गावरती चालत राहायचं. जो जसा वागेल, ज्याचं जसं कर्म असेल तो फेडेल हे आपण मनात ठेवायचं आणि जे चांगलं कार्य आहे ते आपलं करत राहायचं. अगदी ते छोटं असो किंवा मोठं असो, पण त्यात प्रामाणिकपणा ठेवायचा. आपल्याला जे आवडते त्या गोष्टी आनंदाने करायच्या. ज्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास होतं अशा व्यक्तींपासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याशी भांडत बसायचं नाही. लोक काय म्हणतील, तो व्यक्ती तुझा आहे, त्याला तू सोबत घे, त्याचं तू सहन करत बस, असं जो कोणी म्हणेल त्याला आपण विरोध करायचा. कारण आपण सहन करून करून किती करणार आहे? शेवटी डोक्याच्या वर पाणी गेल्यानंतर आपण बुडीनच ना. मग त्याआधी आपण सावध राहिलेलं चांगलं. म्हणून अशा व्यक्तींपासून आपण डिटॅच व्हायचं आणि